तर लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमच्याकडे आता शेवटची संधी असणार आहे. अन्यथा योजनेचे तुमचे पैसे बंद होणार आहेत. परंतु याच ई-के-वाय-सीच्या निमित्ताने काही प्रश्न देखील उपस्थित राहत आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पती आणि वडील नसलेल्या महिलांचे काय होणार. तसेच ज्यांची ई-के-वाय-सी नाही त्यांना आता जो ऑक्टोबर महिन्याचा जी-आर आला आहे ते पैसे मिळणार आहेत की नाही, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर त्या सर्व प्रश्नांसंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ही सर्व माहिती आणि अपडेट तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये बघा काय सांगितलं, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता ई-के-वाय-सी सह अधिक पारदर्शक म्हणजे काय, तर लक्षात घ्या. आता योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत केवळ त्यांनाच पैसे मिळणार आहेत, आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांची ई-के-वाय-सी केल्यानंतर त्या महिला अपात्र होणार आहेत. कारण सरकारकडे याबाबतची सविस्तर माहिती आता तुम्ही ई-के-वाय-सीच्या माध्यमातून देणार आहात. म्हणूनच ई-के-वाय-सी सर्वांसाठीच सरकारद्वारे कंपल्सरी करण्यात आली होती, आणि ई-के-वाय-सी करण्याकरिता जे अधिकृतपणे शेवटची तारीख होती ती देखील आता महिला व बालविकास मंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आली आहे. आणि त्यानुसार 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी तुम्ही तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यावी, असे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वांना आवाहन केलं आहे. म्हणूनच 18 सप्टेंबरपासून सुरू झालेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून आता ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमच्याकडे शेवटचे काही दिवस उरले आहेत, आणि ही ई-के-वाय-सी तुम्ही आता करून घ्यायची आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी बाबत तुमचे जे काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्वांनीच ई-के-वाय-सी करायची आहे का, तर हो, सर्वांनीच ई-के-वाय-सी करायची आहे. आणि बँकेतील ई-के-वाय-सी आणि लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी या दोनही बाबी वेगवेगळ्या आहेत. त्या दोनही बाबींचं एकमेकांशी कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाही. म्हणून तुम्हाला ई-के-वाय-सी करावीच लागणार आहे जर तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे पाहिजे असतील तर. मग आता या ई-के-वाय-सी निमित्ताने एक महत्त्वाचा जो प्रश्न मी याआधी देखील बोललो तुम्हाला, की जर आम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर मग आम्हाला योजनेचा आताचा जो हप्ता मिळणार आहे, म्हणजेच की जे ऑक्टोबर महिन्याचा आता आपण जी-आर देखील आलेला आहे, काल आपण पाहिलाच आपल्या चॅनलवर आणि पेजवर, तो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आम्हाला ई-के-वाय-सी झाली नाही मग मिळणार का नाही. तर लक्षात घ्या, ई-के-वाय-सी करण्याकरता आपल्याकडे नोव्हेंबर महिन्यापर्यंतची मुदत सरकारद्वारे देण्यात आलेली आहे. म्हणूनच ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सीची कंपल्सरी नसणार आहे. ई-के-वाय-सी जरी नाही केली तरी देखील तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येईल. जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याअंतर्गत योजनेचे पैसे आले असतील तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे देखील 1500 रुपये जमा होतील. येत्या काही दिवसांमध्ये त्याची प्रक्रिया सुरू होऊन साधारणपणे 10 तारखेच्या आधी सर्व लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याअंतर्गत पैसे दिले जाणार आहेत. आता या निमित्ताने अजून एक महत्त्वाचा राहिलेला प्रश्न म्हणजे पती आणि वडील नसलेल्या महिलांचे शेवटी काय होणार. तर लक्षात घ्या, आता याबाबत वारंवार बोलून देखील सरकारकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर या संदर्भात दिलं गेलं नाही. याचाच अर्थ कदाचित ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत अशा ज्या महिला आहेत त्यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील पैसे मिळणार नाहीत, आणि त्यांना योजनेतून जवळपास आता अपात्रच केल्याचं आपण समजू देखील शकतो. कारण लक्षात घ्या, आता काही योजनेचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत, म्हणजेच की ई-के-वाय-सी करण्यासाठीची आता अंतिम मुदत प्रक्रिया सुरू असताना अजूनही अशा लाडक्या बहिणींना जर पैसे आले नसतील तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला योजनेचे पैसे पुढे मिळणे मोठ्या प्रमाणावर अवघड आहे. तुम्हाला योजनेचा हप्ता जवळपास मिळणार नाहीच, आणि अशा ज्यांना पती आणि वडील नाहीत अशा महिलांवर यामुळे मोठा अन्याय देखील असल्याचे आणि नाराज देखील असल्याचे महिला आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आम्हाला या योजनेच्या पैशाचा किंवा या योजनेच्या हप्त्याची अत्यंत गरज आहे, परंतु तरी देखील आम्हाला जर पैसे मिळत नसतील तर मात्र आमच्यावर या निमित्ताने मोठा अन्याय होत असल्याचे देखील अशा लाडक्या बहिणींच्या वतीने बोलले जात आहे. आता याबाबत सरकार कोणतीही अपडेट आणल्यास आपण नक्कीच या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊ. तुर्तास ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत अशा महिलांनी कुणाचाही आधार नंबर त्या ठिकाणी टाकून आपली ई-के-वाय-सी करू नका. अन्यथा तुम्ही ई-के-वाय-सी चुकून ठेवाल, आणि चुकलेल्या ई-के-वाय-सीमुळे तुमच्या योजनेचे चालू असलेले पैसे देखील बंद केले जातील. म्हणून अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका, जेणेकरून त्या संदर्भात देखील आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुमच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.